सगळं गाव एक एक करून आमचं जमा झालं, कारण की आमच्या गावात सगळ्यात मोठा अजगर निघाला होता. आणि संध्याकाळची शिवजयंती म्हटलं म्हणजे तुम्ही बघून घ्या गावात किती माहोल राहते. चला समोर व्हिडिओ वर अभ्यास करूनच राहतो की गावातल्या मला एक मित्राचा फोन आला. कार्य म्हणे तुला माहित आहे का या गोष्ट मॅथलं कोणती पुरं गाव जमा झाले फक्त म्हणे आपल्या गावात अजगर निघाला पाहिले. तिथं गेलो तसं गावातली गर्दी पण होती आणि अजगर एवढा मोठा होता की रस्ता झाकून टाकत होता. गावातल्यानं फॉरेस्टवाल्याला कॉल केला आणि सरप रेस्क्यू केला आणि चांगल्या अवस्थेत त्याला जंगलात नेऊन सोडून दिलं. तसंच आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर सगळ्यात पहिले होतं जिमले जाणं, कारण की संध्याकाळचा वेळ होता, 5 वाजले होते, आपला टाइम झाला जिमले जायचा. आणि सोबतच आज चेस्ट अँड ट्रायसेप्सचा वर्कआउट होता. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं चेस्ट भरतीला लय महत्त्वाची असते आणि त्यासोबतच बॅक पण असते. जर तुमची चेस्ट अँड बॅक मोठी असली तर पोलीस भरतीत लवकर कोटू शकत नाही चेस्टमध्ये. तसं संध्याकाळी फ्रेश झालो आणि वैष्णवदाले घेऊन डायरेक्ट आलो आम्ही तिकडल्या गावात, कारण की तिकडल्या गावात मोठ्या धुमधामी शिवजयंती साजरी करण्यात येत होती. सगळ्यात पहिली तिथं गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला मूर्ती दिसली. सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि समोर पाहतो तर डीजेचा आवाज खूप येत होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शिवजयंती चांगल्या प्रकारे साजरी करण्यात आली. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकर फॉलो करून घ्या मला.